नमस्कार. मी विलास भाऊंराव काळोखे, तळेगाव दाभाडे. गेली 2008 पासून मी गौराया आमच्या इथे विराजमान होत आहेत आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रदर्शन करून त्या गौरायांचं आम्ही स्वागत करीत असतो आणि 3 दिवस आमचे अतिशय आनंदात जात असतात. शेवटच्या दिवशी आम्ही सत्यनारायणाची पूजा करून त्यांची सांगता करत असतो. या वर्षी सुद्धा आम्ही इको फ्रेंडली गौराईचं डेकोरेशन केलेलं आहे. आज आमच्या इथे गौराया मोरावर विराजमान झालेल्या आहेत आणि त्यामधील जे फुलं आहेत ती सगळी ओरिजिनल जरबेरा असो, गुलाब असो, झेंडू असो, अशा वेगवेगळ्या पद्धतीची फुलं लावून आम्ही या गौरायांचं स्वागत केलेलं आहे. त्यापूर्वी आम्ही कासवावर सुद्धा आम्ही गौरायांना विराजमान केलेलं होतं. हत्तीवर बसवल्या होत्या. त्यानंतर मंडप करून त्यामध्ये त्यांना विराजमान केलं होतं. अशा वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही गौरायांचे स्वागत करून निरनिराळ्या पद्धतीने आम्ही त्यांना इथे आमच्या इथे विराजमान होत असतात. सर, कशा पद्धतीने इथं रोज आरस केल्या जाते आणि कशा पद्धतीने त्यांना आज भोजन दिलं जाईल आणि कशा पद्धतीने हे काय आनंद आहे तुमच्याकडे? काल अतिशय ढोल ताशाच्या वाजगाजात गौरायांचं इथे प्रस्थान झालं आणि आज सकाळी सत्यनारायणाची पूजा होऊन दुपारी जेवण करून ह्या उद्या प्रस्थान करतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.